मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबची एक सुवर्ण संधी आलेली आहे, म्हणजेच की सरकारी जॉबसाठी. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टात नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे. पगार किती असणार? तर पगार असणार जवळपास ₹1,00,000. याची पात्रता काय आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत सविस्तरपणे जी आहे ती माहिती बघूयात. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच सरकारी नोकरी करण्यासाठी सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरणी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. नेमकं काय आहे सर्व? तर चला सविस्तरपणे समजून घेऊयात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करणाऱ्या सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक आणि सहाय्यक संपादक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. मुंबई उच्च न्यायालयातील या भरतीचे मोहिमेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कायद्याच्या पदवी असणे गरजेचे आहे. LLB पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मुख्य संपादक पदासाठी कायद्यावी पदवी, त्यांच्यासोबत अनुभव आणि निवृत्ती जिल्हा न्यायाधीश अर्ज करू शकतात. संपादक पदासाठी कायद्याची पदवी, त्यासोबतच निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त सचिव, निवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात. उपसंपादक पदासाठी कायद्याची पदवी आणि निवृत्त न्यायाधीश अधिकारी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. मुख्य संपादक पदासाठी ₹1,50,000 पगार मिळणार आहे. संपादक पदासाठी ₹1,00,000 पगार मिळणार आहे. उपसंपादक पदासाठी ₹80,000 पगार मिळणार आहे. सहाय्यक संपादकासाठी ₹60,000 पगार मिळणार आहे. 35 ते 69 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. इच्छुक उमेदवारांसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत. तर ही आहे मित्रांनो मोठी अपडेट. तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल किंवा सरकारी नोकरी करायची एक सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे व ज्या काही अटी आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही याच्यामध्ये फुलफिल करत असाल तर तुम्हाला हे जॉबसाठी अप्लाय करू शकतात.